13 जानेवारीला भोगी आलेली आहे. पौष पौर्णिमा आणि भोगी एकाच दिवशी आहे. त्यामुळे आपण जो दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो तो करायचा का? त्याचबरोबर सोमवारी तुमचे रेग्युलरचे जर 12ही महिन्याचे सोमवार असतील, त्याचबरोबर पशुपती व्रत असेल किंवा 16 सोमवारचं व्रत असेल, तर ते व्रत कसे करायचे हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात आपण अंघोळीपासून करू. या दिवशी सकाळी पाण्यामध्ये तुम्ही तीळ आणि त्याचबरोबर गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. तिळाचं उटणं लावण्याची पद्धतसुद्धा आपल्याकडे आहे. ज्यांच्याकडे ही प्रथा आहे त्यांनी आवर्जून तिळाचं उटणं लावून, तेल लावून अंघोळ करायची आहे. अंघोळ ही सूर्यास्ताच्या अंघोळ ही सूर्यास्ताच्या आधीच करायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला सूर्याला नंतर अर्घ्य द्यायचा आहे. तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षत, फूल म्हणजे लाल फूल, त्याचबरोबर तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे. बघा, आता तुम्हाला मी केस धुण्याचं सांगते. महिलांनी केस धुवावे का? तर भोगीच्या दिवशी महिलांनी केस धुवावे. कुठलंही व्रत असतं त्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी आपण केस धुत नाही, पण भोगीच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत. तुम्ही संक्रांतीलाही केस धुवू शकता, पण ज्यांना संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाही त्यांनी भोगीच्या दिवशी केस धुवू शकता, कारण गंगा स्नानाला महत्त्व आहे. बघा, गंगेवर स्नान करायला गेलो तर आपण केस आवर्जून धुणार. त्यामुळे या दिवशी स्नानालाच एवढं महत्त्व आहे की या दिवशी केस हे धुतलेच पाहिजे. तर महिलांनी केस कसे धुवावे? तुम्ही शिकेकाई शॅम्पू लावू शकता, शिकाकाई पावडर लावू शकता किंवा शिकाकाईच्या ज्या शेंगा असतात त्या तुम्ही पाण्यामध्ये उकडून त्यांनी तुम्ही तुमचे केस धुवू शकता. त्याचबरोबर बघा, या दिवशी पौर्णिमा आहे. मग दोर पौर्णिमेचा सत्यनारायण आपण करावा का? भोगीच्या दिवशी सत्यनारायण केला तर चालतो का? तर हो, तुम्ही भोगीच्या दिवशी आवर्जून सत्यनारायण, भोगी असली म्हणून काय झालं, आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवाही करतच असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी भोगी असली तरीही आपल्याला आपलं दर पौर्णिमेचं जसं सत्यनारायण असतं त्याच पद्धतीने सत्यनारायण पूजनही आपल्याला करायचं आहे. आता उपवासाबद्दल बोलू, व्रताबद्दल बोलू. बघा, ज्यांचे दरवर्षी म्हणजे 12ही महिन्याचे सोमवार असतात ज्यांचे, त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी सुद्धा भोगीची भाजी खायची आहे. आता त्या जर असा विचार करत असतील की मी दिवसभर उपवास करते आणि सायंकाळीच उपवास सोडण्याच्या वेळी मी भोगीची भाजी खाते, तर तसं चालत नाही. उपवास सोडायला भोगीची भाजी चालत नाही. भोगीची भाजी खाऊन उपवास सोडला जात नाही. असंही म्हटलं जातं, जो न खाई भोगीची भाजी तो राही सदा रोगी. त्यामुळे भोगीची भाजी तुम्हाला या दिवशी सकाळीच खायची आहे. तर आता तुमचं व्रत आहे म्हणजे उपवास आहे, म्हणजे कंटिन्युअसली तुमचे दर सोमवारचे उपवास असतात. मग उपवास कसा करायचा? तर बघा, तुम्ही सकाळी भोगीची भाजी खा आणि त्यानंतर तुम्ही सकाळी जेवल्यानंतर तुम्ही म्हणजे दिवसभर म्हणा किंवा मग सूर्यास्तानंतर म्हणा, तुम्ही तुमचा उपवास चालू करायचा, जो दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील. असा तुम्ही सोमवारचा तो उपवास पकडू शकता. त्यानंतर ज्यांचं सोमवारच्या दिवशीचं पशुपती व्रत असतं, त्या महिलांनी फक्त पशुपती व्रत करावं, उपवास करू नये. एक पशुपती व्रताचा सोमवार त्यांनी वाढवून करावा. या दिवशी भोगीची भाजी खाणं हे जास्त गरजेचं असतं आपल्या शरीरासाठी आणि शास्त्रात सुद्धा तसं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एक सोमवार वाढवून घ्या. पूजा वगैरे तुम्ही करू शकता, पण व्रत म्हणजेच उपवास तुम्हाला तो करता येणार नाही. त्याचबरोबर 16 सोमवारचं व्रत असेल तेही तुम्हाला असंच करायचं आहे. 16 सोमवारचं व्रत सुद्धा तुम्ही पकडू शकत नाही. 16 सोमवारचं व्रत तुम्ही एक सोमवार वाढवून करा आणि त्या दिवशी तुम्ही फक्त पूजा करू शकता, कारण आपल्याला भोगीची भाजी ही खायचीच असते. आता ज्या महिलांना शाकंभरी नवरात्राची समाप्ती आणि त्यांना नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास सोडायचे आहेत, त्या महिलांनी खिचडी, तूप, साखर खाऊन उपवास सोडू शकतात. नंतर मग त्या भोगीची भाजी देखील खाऊ शकतात. पण उपवास सोडताना खिचडी आणि तूप, गूळ याचाच वापर त्यांनी करावा. बघा, आपल्याकडे भोगी हा सण सुद्धा संक्रांती एवढाच चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी भोगीच्या भाजीला, बाजरीच्या भाकरीला फार महत्त्व आहे. कुणाकडे फक्त खिचडी, कोणत्या कोणत्या एरियात, प्रत्येक एरिया म्हणजेच प्रत्येक गावाकडची प्रथा, परंपरा काहीशा वेगळ्या आहेत. तर आपल्या परंपरेनुसार, आपल्या प्रथेनुसार आपण हा सण आनंदाने, गोडव्याने साजरा करायचा असतो. तसंच
तुम्ही या दिवशी सुगडंसुद्धा खरेदी करू शकता, कारण संक्रांतीच्या दिवशीसुद्धा तुम्ही सुगडं खरेदी करू शकता. पण खूप गडबड असते, त्यामुळे तुम्ही भोगीच्या दिवशीसुद्धा सुगड खरेदी केलं तरीही काहीही हरकत नाही. आनंदाने आपल्याला हा सण साजरा करायचा असतो.